शी बाई, एकही साडी धड नाहीये. गेल्या वेळेला पण मला हाच प्रश्न पडला होता, कुठली नेसू कुठली नेसू. एक साडी नशिबात नाहीये माझ्या धड. आता दिवाळीला 2-3 साड्या घेतेच मी. हो नाहीतर काय. कमू, बरं झालं तुम्ही आलात. बघा ना, एकही साडी धड नाहीये हो मला. यावेळेला दिवाळीला मला तुमच्याकडनं 2-3 साड्या हव्यात. का केलंस तू हे? काय करणार? एकही साडी धड नाही, मग मी सगळं कपाटच काढलं आणि ढिगारा केला. तुझ्या साड्यांविषयी बोलत नाहीये मी. हिरेकडे जाण्याचं कारस्थान का केलंस तू? मी? हो, मी खरंच काही नाही केलं. माझ्यावर का चिडताय तुम्ही असे? काय गरज होती हिरेकडे जाऊया म्हणून रानपेट व्हायची? तुला मी कालच सांगितलं होतं ना, यापुढे मिरेच्या वाट्याला जायचं नाही म्हणून. ऐका, मी खरंच काही केलं नाही. मधुराने केलं. त्याने मधुरा असणारच नाही तर तुझ्या बरोबर. तुला एकटीला कसं जमणार हे सगळं? तुम्ही दोघे मिळून तिच्या विरुद्ध कट रचत असताना मिरेला त्रास व्हावा म्हणून हे सगळं करताना. हो नाही, तुमच्या दोघींमुळे तिकडे मिरेला काही त्रास झाला ना कमे तर याद राख, माझ्याशी गाठ आहे. ऐका तुम्ही बसा 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 ना, बसा बसा इथे बसा आणि ऐका, जरा शांतपणे ऐका. अहो, हे सगळं दादानेच केलं. दादाच म्हणाला आपण मिरेकडे जाऊया म्हणून. दादा? हा, हवं तर विचारा त्याला. आणि राहता राहिला प्रश्न मधुराचा. खरं सांगू का, मला ती मुलगी अजिबात आवडत नाही. हा, तिची आणि आदित्यची जोडी जमावी असं मला मुळीच वाटत नाही. पण करू काय? मी नाही तिचं ऐकलं तर पोर एकटी पडेल हो, म्हणून. ते मरू दे ना, मला सांग नाही साडी कशी दिसेल. ही नेसू का? आठवते? असं काय करता हो तुम्ही? तुम्हीच घेतली होती मला अॅनिव्हर्सरीला, आठवतंय का? किती छान. हाय का? हिला विचार, ती सांगेल कशी दिसते ते. काय ग, अचानक काय झालं यांना? काय नाही, काय नाही, काय सांग ना, काय झालं? काही नाही ग. मावशी सांग ना. काही नाही मावशी, तुला माझी शपथ आहे, चल सांग लवकर, काय झालं त्यांना एवढं चिडायला? काही नाही, त्यांना वाटतं की तू आणि आदित्य एकत्र येऊ नये. तुझी आणि आदित्यची जोडी त्यांना आवडत नाही. मी त्यांना पटवून देत होते की मधुरा कशी आदित्यसाठी योग्य आहे. मग काय म्हणाले ते? मग काय म्हणाले, आपण आदित्यसाठी एक मुलगी शोधूया. मी म्हटलं अजिबात नाही. मी म्हटलं त्यांना की आदित्य आणि मधुराचं लग्न झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. त्या गोष्टीचा राग आला त्यांना, गेले तणतणत. थँक्यू सो मच. नाही, बाकी कोणी माझ्या बाजूने असो नसो, पण तू आहेस. रिअली थँक्यू सो मच मावशी. तू ऐकतेस ना बाळा माझं, म्हणून ग. मी कायम ऐकेन तुझं, पण तुझा सपोर्ट असाच राहू दे. ए दादा, अरे कामात आहेस? ठेव ठेव. हे बघ, लॅपटॉप अजिबात मिळणार नाहीये आणि घेतलास की चार्ज करून ठेवत जा ना, माझी वाट लागते वेळेवर. हो रे. बरं, तू तयार नाही झालास अजून? तयार म्हणजे आपल्याला बाहेर जायचंय. म्हणजे ऍक्च्युली तुला कसं सांगू मला कळत नाहीये, पण आईने तुला काही सांगितलं नाही का? नाही, मावशी मला काहीच नाही बोलल्या. ए ए हे बघ, दिवाळीची शॉपिंग करायला मी तुझ्यासोबत येणार नाहीये. खूप वेळ घेतोस तू, मला खूप काम आहेत. अरे दादा, खरेदी करायला नाहीच जायचंय. म्हणजे जायचंय, तुला सोबतच घेऊन जाणार आहे, पण आता त्यासाठी नाही म्हणत आहे मी. मग दादा, आपल्या सगळ्यांना
मीराताईच्या घरी जायचं. कोणी ठरवलं हे सगळं? मामाने. अचानक? दादा मी सांगतो, हे बघ कुणाच्या मनात काहीच नव्हतं. हा, मधुराताई म्हणाली आपण जाऊया, आणि मग मामाने त्यांना फोन करून विचारलं तर ते म्हणाले या म्हणून. आणि आता मला हे आईने सांगितलं. मधुरा का करते हे सगळं? जाऊ दे, मी नाही येणार. आणि दादा मला ते कसं वाटेल? नाही म्हणजे आम्ही सगळे चाललोय आणि त्यांना माहिती आहे की तू आमच्या घरातलाच एक सदस्य आहेस. नाही अथर्व, उगाच माझ्यामुळे मीराला तिकडे ऑकवर्ड नको व्हायला, माझ्यामुळे काही प्रॉब्लेम्स क्रिएट नको व्हायला ना. बर ठीक आहे, नाही मी तुला समजू शकतो. तू काहीतरी कारण सांगून घरात राहूच शकतोस, हे माझ्या डोक्यात नाही आलं. अथर्व, तू प्लीज हे सगळं जाऊन मामांना सांगशील? नाही, मी त्यांना जर हे सांगायला गेलो तर त्यांना वाईट वाटेल, आणि मला त्यांना हर्ट नाही करायचं. अरे दादा बस काय, मी सांगतो ना. मी आहे ना, मी सांगतो त्यांना. मलाच जरासं टेन्शन आलं होतं. तू तुझं काम कर, मी आलोच. ओके चल बाय. मधुरा, हा घ्या चहा. चहा? तुला कोणी सांगितलं मला चहा हवाय म्हणून? नाही, कोणी सांगितलं नाही, पण मला माहिती आहे ना तुम्हाला असं मध्ये मध्ये चहा आवडतो, म्हणून मी आणला. नाही नकोय मला. खरं तर मलाच आज खूप छान वाटतंय, म्हणून मी स्वतःहून चहा केलाय तुमच्यासाठी. प्लीज घ्या. छान वाटतंय का? अच्छा, तुझ्या घरचे लोक आज येणार आहेत म्हणून. हो, थँक्यू. थँक्यू कशाबद्दल? तुम्ही माझ्या घरच्यांना इथे यायला हो म्हणालात म्हणून. तुला भीती नाही वाटत ते इथे येणार आहेत त्याची? भीती? भीती कसली? नाही म्हणजे ते इथे आल्यानंतर मी असंच काहीतरी विचित्र वागेन, बोलेन, मग ते सगळे विचारत राहतील की हे सगळं काय चाललंय वगैरे. तुम्ही असं वागलात तरी काय होणार आहे त्याने? मी सांगेन ना की मला इथे कसलाच त्रास होत नाहीये, आणि या सगळ्यात तुमची काहीच चूक नाहीये. म्हणजे मी जे काही वागतो बोलतो माझी काहीच चुकी नाहीये? नाही, तर मला काही माहित नसतं तर मी असंच वागले असते ना. म्हणजे काय माहित नाहीये मला? नाही, काही नाही, नको नको तो पुन्हा विषय प्लीज. नाही नाही नाही, मला कळलंच पाहिजे. तू काहीतरी लपवतेस माझ्यापासून. पण कशाला? काय इतका अट्टहास? मी तुम्हाला फक्त इतकंच सांगू शकते की आज सगळे येत आहेत ना, तर मला खरंच खूप आनंद झालाय. पण तू लपवतेस काहीतरी माझ्यापासून. नाही, मी माझ्याकडे काही नाहीच आहे तर मी काय लपवेन? हा चहा घ्या, थंड होईल. मीरा, मीरा, हॅलो. हा नमस्कार. नमस्कार, बोला. पर मी तुम्हाला गाडी पाठवतो आणण्यासाठी. नाही म्हणजे तुम्हाला शोधण्यामध्ये अडचण नको.
काही हरकत नाही. हा आणि सगळेजण येत आहे ना? नाही म्हणजे सगळेजणच या. हो सगळेजण येणार आहोत. बा आणि तुमच्या घरी तो कोण मुलगा राहतो तो काय नाव त्याचं? आदित्य. हा त्यालाही घेऊन या सोबत. हो म्हणजे त्यालाही विचारतो मी. विचारायचं काय त्याच्यात? त्याला घेऊन या सोबत. मला अशा होतकरू तरुणांशी गप्पा मारायला आवडतं. बर बर आदित्यालाही घेऊन येतो. हो हो ओके. आता बघूया काय होतं ते. मामा अथर्व सांगत होता तू यायला नको का म्हणतोयस? मी येऊन काय करणार आहे मामा? आणि तसंही माझ्या येण्याने काहीच फरक पडणार नाहीये. तुम्ही या जाऊन. नाही नाही, तू घरचा मेंबर आहेस. सगळेच जाणार म्हणजे तूही येतोसच. हो पण यावंसं वाटत नाहीये मला. पण का? मामा मी आणि मीरा जर समोरासमोर आलो तर आम्हा दोघांनाही जास्त त्रास होईल असं वाटतंय मला. आणि माझ्या येण्याने जर मीराला त्रास होणार असेल तर मी न येणंच जास्त बरं नाही का? हो मामा म्हणजे मलाही दादाचं म्हणणं पटतंय. दादा तिकडे आला तर तो अजूनच मीराताईच्या विचारांमध्ये अडकेल. नाही मला तसं वाटत नाही. मला असं वाटतं तिथे आल्यानंतर प्रत्यक्ष पाहता येईल की मीरा किती सुखी आहे ते. नाही नको. कसं सांगू तुला? अरे देवाशिषने स्वतः आग्रह करून सांगितलंय तुला घेऊन यायला. तू जर तिथे आला नाहीस तर ते बरं दिसेल का? ते असं म्हणाले. ठीक आहे मी येतो मामा, पण एका अटीवर. कोणत्या? तुम्ही देवाशिषशी बोलायचं. कशाबद्दल? त्या दिवशी आमची एक मीटिंग होती आणि ती एका पार्टीमध्ये झाली. तर तिथे माझी भेट मीरा आणि देवाशिषशी झाली. हे कधी झालंय? सांगतो ना. तर त्या पार्टीमध्ये देवाशिषने मीराची ओळख त्यांची मैत्रीण अशी करून दिली. का? मीरा त्यांची बायको आहे अशी का नाही ओळख करून दिली त्यांनी? नाही पण हे मी कसं विचारणार? म्हणजे मामा तुम्ही सहज विषय काढून विचारा ना त्यांना. आणि तुम्हाला जमणार नसेल तर मग मी नाही येत. प्लीज तू हट्टाला पेटू नकोस. तुम्ही मामा आहात मीराचे. मीरा सुखी आहे की नाही हे चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे तुम्हाला मामा. पण एकदम सरळ विचारणं म्हणजे काय फरक पडतोय मामा? मीराच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ठीक आहे म्हणजे विचारायला तर हवंच आहे. मी बोलतो. थँक्स मामा. आणि मधुराने हे सगळं बोलायला सांगितलं असं म्हणावं. काय की माझं नाव घेतलं तर उगाच गैरसमज वाढते. मामा आणि हे सगळं माझ्या समोर विचार. ठीक आहे आता तरी तू येशील ना? येईन. ठीक आहे तयार हो. एक सांगू? मीराची तू इतकी काळजी करू नकोस. बाकी समजूतदार आहेस तू.
वा दुर्वा, काय छान दिसतात तुला हे कपडे. आता मीराताईंकडचे सगळे पाहुणे येणार आहेत ना, त्यांच्या समोर पण असं छान छान वागायचं, अगदी शहाण्यासारखं. मी काय शाळेसारखीच वागते. ए मी त्यांना गाणं म्हणून दाखवू? गाणं गा, नाहीतर ती शाळेतली कविता गा. अगं मावशी, कविता म्हणजे काही गाणं नाही. मी ना ते लव यू जिंदगी ते वाला गाणं म्हणते. ए नाही तर मग डान्स करते, चालेल? ठीक आहे, तू डान्स कर नाहीतर गाणं गा. आता मला केस विंचरू दे जरा, थांब. ए नको नको, डान्स पण नको. मी आहे ना गोष्ट सांगते. मला मीनाने खूप गोष्टी सांगितल्यात, म्हणजे छान छान परी राणीची, धाडसी राजकन्याची, त्यातली कोणती तरी सांगते. तुला माहितीये, मला मीरा इतकी मस्त गोष्टी सांगते ना की त्या माझं अजूनपर्यंत पूर्ण लक्षात राहतात. ए मी गोष्टच सांगते, चालेल? मला चालेल. तुला जे हवं ते कर, पण आता थांब, मला केस विंचरू दे ना. ए नाही नाही, मला नाही विचारायचंय. तू आधी मला पकडून दाखव, तरच मी विचारेन. थांब 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 थांब. काय चाललंय? तर आवला पटापट. गुड गर्ल आहेस ना? नो, आय एम द बेस्ट गर्ल. हो ग माझी राणी, बेस्ट गर्ल. चला उशीर होतोय आता. ए काय करू? गोष्ट, गाणं की डान्स? काही कर, तू काही छानच करशील. काय कसली गडबड चालली? अजून तयार झाला नाही तुम्ही? नाही, तयारी झाली आहे, पण दुर्वाचं ठरत नाहीये पाहुण्यांसमोर काय परफॉर्म करायचं ते. अगं काही कर ग, काही कर, काही प्रॉब्लेम नाही. ए चल पकड मला. अगं दुर्वा, ऐक ना. पाहुणे येणार आहेत तर फारच एक्सायटेड आहे ती. मला एक विचारायचं होतं. म्हणजे अजून आहेच? विचार. ते ऍक्च्युली सगळे येत आहेत. आय मीन मला ना ते हे नाही, हे बंद कर. नाही म्हणजे मला तुम्ही जे काय आहे ते स्पष्ट बोल. हो म्हणजे नाही काही नाही, मी तयारी करते. सगळे येत आहेत तर. त्याआधी एक गोष्ट अतिशय महत्वाची. तुझ्या घरचे सगळे लोक येणार आहेत. त्यांच्यासमोर तुला काही त्रास होतो इथे हे दिसता कामा नये. इथे तू अतिशय आनंदात आहेस असंच त्यांना वाटलं पाहिजे. कळलं? हो म्हणजे मला काही त्रास होतच नाहीये, खुश आहे मी. असली बाई आहेस ग तू? तुला इथे काही त्रास होत नाहीये? तू इथे खुश आहेस? मला ना काही कळतच नाही ग तुझं. दादा, पाहुणे आले. हा ठीक आहे ना, मग येतो ना. आले सगळे, आपण जाऊया. आणखीन एक महत्वाचं, मंगळसूत्र घाल. थँक्यू. मी हे थँक्यू, खरंच खरंच थँक्स. ओरडून जाऊ नकोस. केवळ तुझे घरचे लोक आले, त्यांना कुठलाही संशय येऊ नये म्हणून दिले हे. चल जरा चेहऱ्यावर स्माईल. असंच मुखाने राहा सर्वांसमोर.